नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश भोगले। बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावतीमधील तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज देशमुखच होते, पण तेव्हा त्यांचे तिकीट कापायचं काम मीच केलं। पण आता तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर अमरावतीत भाजपने तडकाफडकी पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांच्यावर पलटवार केला। आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रताप अडसड आणि आमदार प्रवीण पोटे यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। आमच्या पार्टीचा तिकीट कापण्याचा विषय वरिष्ठ भाजप ठरवतात। आमच्या पार्टीच्या बद्दल कोणी बोलू नये। आमच्या पार्टीबद्दल कोणी बोलत असेल तर सर्व आम्ही एकत्र येणार, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार राजेश वानखेडे यांनी दिली। भाजप पक्षामध्ये आजपर्यंत पक्षाच्या तिकिटाचा फायनल हे पार्लमेंटरी बोर्डातच होत असते। कोणाची तिकीट मी कापली, कोणाला मी देतो हा विषय तर होऊ शकत नाही। त्यामुळे रवी राणा यांच्या त्या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य नाही। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून ही आजही आम्ही पत्रकार परिषद घेतली, असं स्पष्टीकरण आमदार प्रताप अडसड यांनी दिलं। तसेच प्रवीण पोटे यांनी देखील रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली। पार्लमेंट बोर्ड तिकीट कोणाला द्यायची, कुणाची कापायची हे ठरवतात। बाहेरचा व्यक्ती तिकीटवर बोलणं ही संयुक्तिक नाही। बाहेरच्या लोकांनी बोलू नये। कुणी दावा करत असेल तर तो दावा खोटा आहे, हा संभ्रम करण्याचा प्रयत्न आहे, असं प्रवीण पोटे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। पत्रकार परिषद घेतली, काय तुमचं नेमकं म्हणणं आहे? नाही, असं आहे की कोणी काय म्हणेल याला काही अर्थ नाही आहे। जेव्हा आमच्याच भरोशावर तुमची पार्टी चालते आहे, याचा तुम्ही थोडंसं भान ठेवलं पाहिजे। आणि राहता काल जे त्यांनी स्टेटमेंट केलं त्याच्यावर आमचं तिकीट कापण्याचा अधिकार आमचे पार्टीचे नेत्या, शीर्षस्थ नेते आहेत, देवेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आहे, प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आमचे, मोदीजी, अमित भाई आहे, मोठे मोठे माणसं आहे। याचे आश्रय तर आपली पार्टी चालू आहे म्हणा, आम्हाला कुठं सांगतो तो। खुलासा केला भविष्यात तुम्ही सगळे लोक जे आता एकत्र झालेले आहेत त्या संदर्भात त्या वरिष्ठांकडे तक्रार करणार आहात किंवा भविष्यात अशा प्रकारचे वक्तव्य होऊ नये? भविष्यात म्हणजे असं आहे की आमच्या पार्टीच्या बद्दल कोणी बोलू नये। आमच्या पार्टीचे तिकीट देणार ते कोण किंवा आणखी काय, आमच्या पार्टीच्या बद्दल जर बोलत असेल तर आम्ही सर्वजण एकत्र येणारच आहे, काही विषय नाही त्याच्यात। भाऊ, जे आमदार रवी राणा यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की रविराज यांचे तिकीट जे आहे ते मी कापलेली आहे आणि पुढच्या वेळी मात्र दिवसा मतदारसंघात बदल होईल, या मताशी तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचं काय मत आहे? सहमत आहात? आणि पक्षाच्या तिकिटाच्या बाबतीत बाहेरच्या इतर पक्षाचे तर जाऊच द्या, पण पक्षांची जेही आमचे शीर्षस्थ नेते आहेत त्यांचेही आजपर्यंतचे हेच स्टेटमेंट आहे। मग ते देवेंद्रजी असतील की माननीय मोदीजी असतील किंवा प्रदेशाध्यक्ष कोणीही असो, त्या सगळ्यांनी आजपर्यंतही प्रत्येक वेळी हे सांगितलेलंच आहे की पक्षाची तिकीट ही पार्लमेंटरी बोर्डामध्येच फिक्स होते। त्यामध्ये सगळे जे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य असतात ते यामध्ये विचार करतात, चर्चा करतात आणि निवडून येण्याच्या क्रायटेरियामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच्यानुसार या तिकिटा फायनल होत असतात। त्याच्यामुळं कोणाची तिकीट मी कापलीन, कोणाची तिकीट मी देतो हा विषय तर मान्यच होऊ शकत नाही। त्याच्यामुळं त्या स्टेटमेंटमध्ये कुठलेही तथ्य नाही आहे असं मला वाटते। आणि या संदर्भात स्पष्ट व्हावं, जनतेच्या मनामध्ये, आमच्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम राहू नये या दृष्टीनंही प्रेस घेण्याचं औचित्य आहे। बाकी राहायला मध्ये विचारलं कोणीतरी तक्रार करणार का वगैरे, तर तक्रार ही पक्षाच्या आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली तर त्या संदर्भात केल्या जाते। आमच्या पक्षाची जे मित्रपक्ष म्हणून आहेत, पक्षाचे ते काही आमचे पदाधिकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही, त्याच्यामुळं त्यांची तक्रार पक्षामध्ये करण्याचं काही औचित्य नाही। 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी दावा केला आहे की आम्ही राजेश वानखेडे तिकीट साठी प्रयत्न केला होता, मात्र त्याच ठिकाणी देशमुखांनी तिकीट काढली, यावर किती सत्य आहे तुम्ही काय सांगा? हा, तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पार्टी हा एक तर सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि याच्यामध्ये आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतं, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, प्रदेशाध्यक्ष असेल, इतर मान्यवर जे आमचे नेते आहेत ते असतात आणि ते ठरवतात तिकीट कोणाला द्यायची, कोणाला कापायची। आमचा बाहेरचा कोणताही व्यक्ती असं तिकीट कापणं किंवा तिकीटवर बोलणं हे संयुक्तिक नाही आणि बोलूसुद्धा नाही। सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला सांगतो की पार्टी ठरवेल ना काय करायचं आता।
प्रवीण पोटल तिकीट द्यायची आहे, राजू भोले द्यायची आहे, दादाला तिकीट द्यायची आहे, पार्टी ठरवेल. बाहेरचा व्यक्ती कोणी ठरू शकत नाही. आणि याच्या आधीसुद्धा कोणी जर दावा करत असेल तर मी याला तिकीट दिली, मी त्याची तिकीट कापले, हाही दावा कुठं आहे. याच्यामध्ये बिलकुल भरोसा ठेवण्यासारखं नाही आहे. हा भ्रम तयार केला जातो. हा भ्रम तयार करून आमच्या भोल्या बाबड्या जे आमचे कार्यकर्ते असतात त्यांना तो संभ्रमित केला जातो आणि त्यांच्यावरती कुठंतरी एक दबाव प्रेशर करून तो संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न असतो. दुसरं काही नाही आहे. कारण भारतीय जनता पार्टी मुळात मोठी पार्टी आहे. ती काही कोणाच्या आंधळीनं पाणी देऊन पार्टी चालत नाही आमची. आणि याचा इतिहास आहे ना, इतिहास आहे. तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी घरच्या शिदोऱ्या आणून ही पार्टी मोठी गेलेली पार्टी आहे. त्यामुळं तुम्हाला सांगतो की ही पार्टी कोणाच्या बोलण्यानं चालत नाही. याच्यामध्ये आमचे नेते, वरिष्ठ नेते आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यानुसार सगळ्या गोष्टी चालतात. आणि जर कोणी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर जर कोणी बोट ठेवत असेल तर अमरावती शहरातला एकूण एक कार्यकर्ता, पदाधिकारी, आमदार, खासदार सगळे एका ठिकाणी येऊन एकाच मंचावर येऊन त्याचं उत्तर देऊ शकतो आम्ही. तुम्ही पक्षश्रेष्ठीकडे त्याच्यातून तुम्ही त्या तसं बघतो. एक लक्षात घ्या की पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणं इतका हा विषय नाही आहे. हे लक्षात घ्या. हा विषय आमचा स्थानिक लोकांचा आहे आणि इतकं मोठं नाही आहे की बा त्यात कोणाची तक्रार करणं. मला वाटत नाही या गोष्टी तक्रार करण्यासारखं. हे उद्या काय झालं तुम्हाला सांगतो की आमचे जे कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांना असं नाही वाटलं पाहिजे किंवा काय चाललं, हे आमचे जे नेते आहे ते नेते नाही का हा नेता आहे असं जर संभ्रम तयार नाही झाला पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून आपण प्रेस घेतलेली आहे. हे लक्षात घ्या. कार्यकर्त्यासाठी लढला पाहिजे असा लढवणारा नेता म्हणजे रविराज भाऊ आहे. आणि मला असं वाटतं की या दिवसानिमित्त मी एवढंच सांगेन की मी जे भाग्य बोलतो ते नेहमी सत्य होत असते. दिवसामध्ये बदल निश्चित आहे आणि ते रविराला करणार आहे. आणि त्या बदल्यामध्ये प्रामाणिक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जो विश्वासाने भारतीय जनता पार्टीसोबत शून्यापासून जुळलेला आहे, काम करत आलेला आहे. आणि मला माहीत आहे की दिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज भाऊच होते त्यावेळेस त्याची तिकीट कापण्याचं काम सुद्धा मी केलं. आणि मी याच्यासाठी घाबरत नाही, खरा बोलणारा मानलो. आताच मुख्यमंत्र्यांशी बोललो मी की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर करून दिला, केंद्रामध्ये मान्यता करून दिल्या. त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे मी आणि नवनीत राणे आत्ताच 20-25 मिनिटं आधी स्वतः बोलून त्यांचे आभार व्यक्त केले की अमरावती जिल्ह्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मान्यता रविराज भाऊ देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त दिली. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मनापासून धन्यवाद.